नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण मागच्या लेक्चरमध्ये पायथॉन डिस्ट्रीब्युशन बद्दल माहिती घेत होतो. पायथॉन डिस्ट्रीब्युशनची माहिती घेत असताना त्याला लागणाऱ्या ज्या बेसिक गोष्टी होत्या त्या आपण काल बघितल्या. म्हणजे रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे काय, त्यानंतर सॅम्पल स्पेस म्हणजे काय, त्यानंतर सॅम्पल स्पेसचे टाईप, फायनाईट सॅम्पल स्पेस, इनफायनाईट म्हणजे काउंटेबल इनफायनाईट सॅम्पल स्पेस, त्यानंतर रँडम व्हेरिएबल म्हणजे काय. ह्या बेसिक गोष्टी आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिल्या. तसेच पायथॉन डिस्ट्रीब्युशन कोणत्या रँडम व्हेरिएबलच्या बाबतीत आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पायथॉन डिस्ट्रीब्युशन हे कोणत्या डिस्ट्रीब्युशनची लिमिटिंग केस आहे हे पण आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण पायथॉन डिस्ट्रीब्युशनबद्दल माहिती घेत असताना पायथॉन डिस्ट्रीब्युशनचा मीन आणि व्हेरियन्स याची माहिती घेणार आहोत. पण त्याआधी आपण काल बघितल्याप्रमाणे a random variable x is said to follow a Python distribution with parameter lambda if its PMF is given by e raised to minus lambda raised to x upon x factorial, where x takes value 0, 1, 2 and so on. Lambda is greater than 0. हे पायथॉन डिस्ट्रीब्युशनचं PMF आहे. सिम्बॉलिकली आपण तेच एक्स हे रँडम व्हेरिएबल पायथॉन डिस्ट्रीब्युशन फॉलोज पायथॉन डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर लॅम्बडा असं आपण त्याला सिम्बॉलिकली म्हणतो. मग हे पायथॉन डिस्ट्रीब्युशन जे आहे ते आपण काल बघितल्याप्रमाणे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनची लिमिटिंग केस आहे. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या इव्हेंटबद्दल बोलत असतो, इव्हेंटच्या ऑकरन्सबद्दल बोलत असतो, जेव्हा त्या इव्हेंटच्या ऑकरन्सची प्रोबॅबिलिटी ही टेंड्स टू 0 असते, म्हणजे कमी होत जाते, तेव्हा तुम्हाला तुमच्या ट्रायल्स वाढत जातात. म्हणजे n टेंड्स टू इन्फिनिटी, म्हणजे ॲज p टेंड्स टू 0 n टेंड्स टू इन्फिनिटी. देन इन धिस केस instead of binomial distribution we use a Python distribution. हे आपण काल बघितलं. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ऑकरन्स ऑफ इव्हेंट ज्या वेळेला निग्लिजिबल कमी कमी होत जाते, ह्याचा अर्थ तो जो इव्हेंट आहे आपण कन्सिडर करणार आहोत तो इव्हेंट हा रेअरली ऑकर होतो. अशा सिच्युएशनमध्ये पायथॉन डिस्ट्रीब्युशन ऑकर होता असं आपण म्हणतो, किंवा त्या सिच्युएशनला पायथॉन डिस्ट्रीब्युशन लागू पडतं असं आपण म्हणतो. मग अशा कोणत्या इव्हेंट आहेत किंवा कोणते रँडम व्हेरिएबल आहेत की ज्या रँडम व्हेरिएबलच्या बाबतीमध्ये पायथॉन डिस्ट्रीब्युशन फॉलो होतं असं आपण म्हणू शकतो, किंवा रिअल लाईफ सिच्युएशन कुठल्या आहेत, रिअल लाईफ एक्झाम्पल्स कोणती आहेत की त्या सिच्युएशनमध्ये पायथॉन डिस्ट्रीब्युशन लागू पडतं असं आपण म्हणतो. तर इथं त्या रिअल लाईफ एक्झाम्पल्स आपण घेतलेली आहेत काही उदाहरणादाखल. तर नंबर ऑफ प्रिंटिंग मिस्टेक्स ऑन ए पेज ऑफ बुक. एखादा पब्लिशर जेव्हा पुस्तक छापत असतो त्यावेळेला पुस्तक छापत असताना त्या पुस्तकात कमीत कमी प्रिंटिंग मिस्टेक व्हाव्यात किंवा कमीत कमी प्रिंटिंग मिस्टेक झालेले असतात. म्हणजे प्रिंटिंग मिस्टेक होणं ही गोष्ट किंवा हा इव्हेंट रेअर असतो. त्यामुळं नंबर ऑफ प्रिंटिंग मिस्टेक्स हे जर रँडम व्हेरिएबल आपण घेतलं तर ते रँडम व्हेरिएबलचं जे डिस्ट्रीब्युशन असतं ते डिस्ट्रीब्युशन पायथॉन डिस्ट्रीब्युशन असतं. त्यानंतर नंबर ऑफ ब्लड डोनर्स ऑफ ग्रुप ओ. ओ ग्रुप असणारे नंबर ऑफ ब्लड डोनर्स ह्या रँडम व्हेरिएबलसाठी सुद्धा
पायथॉन डिस्ट्रीब्युशन फॉलो होतं. कारण आपल्या आजूबाजूला आपण बघतो की ब्लड ग्रुप ओ असणारे व्यक्ती खूप रेअर प्रमाणात आढळतात. त्यामुळे त्याचा नंबर म्हणजे एक प्रकारचा रेअर इव्हेंट आहे. त्यामुळे ह्या सिच्युएशनमध्ये पायथॉन डिस्ट्रीब्युशन फॉलो होत असतं. त्यानंतर नंबर ऑफ पेशंट्स सफरिंग फ्रॉम बॅड रिॲक्शन ड्यू टू इंजेक्शन. एखादं इंजेक्शन केल्यानंतर त्या पेशंटला काहीतरी वाईट त्याची किंवा त्याला रिॲक्शन झाली आपण असं म्हणतो. असे पेशंट खूप कमी आढळतात, शक्यतो आढळत नाहीत. खूप जरी आढळले तरी ते खूप कमी आढळतात. त्यामुळं हा जो इव्हेंट आहे तो एक प्रकारे घडण्याची प्रॉबिलिटी खूप कमी असते. म्हणून ह्या सिच्युएशनमध्ये आपण म्हणतो की हे रँडम व्हेरिएबल पायथॉन डिस्ट्रीब्युशन फॉलो करते. त्याच पद्धतीनं नंबर ऑफ डिफेक्टिव्ज इन ए गुड लॉट ऑफ लार्ज साईज. म्हणजे एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये ज्यावेळेला आपल्याला मॅन्युफॅक्चर्ड प्रॉडक्ट आपण इन्स्पेक्ट करत असतो आणि त्यातून जो लॉट आपण एखादा सिलेक्ट करतो चांगल्या क्वालिटीचा, तर त्याला आपण चांगल्या क्वालिटीचा लॉट कधी म्हणतो? ज्या वेळेला त्यामध्ये नंबर ऑफ डिफेक्टिव्ज खूप कमी असतील. म्हणजे नंबर ऑफ डिफेक्टिव्ह सापडणं, ऑकरन्स ऑफ नंबर ऑफ डिफेक्टिव्ह इज रेअर, म्हणजे त्याची प्रॉबिलिटी कमी असते. म्हणजेच नंबर ऑफ डिफेक्टिव्ह इन ए गुड लॉट इज ए रेअर इव्हेंट. म्हणजे हा रँडम व्हेरिएबल जो आहे तो रँडम व्हेरिएबल पायथॉन डिस्ट्रीब्युशन फॉलो करतो. त्याच पद्धतीनं नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स इमिटेड फ्रॉम ए रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट इन धिस रँडम व्हेरिएबल देर इज अ पायथॉन डिस्ट्रीब्युशन. हे सगळे रिअल लाईफ एक्झाम्पल आहे. या पद्धतीनं अन्य बरेचसे रिअल लाईफ एक्झाम्पल तुम्हाला सापडतील. नंबर ऑफ ॲक्सिडेंट्स हॅपन ऑन ए रोड. ॲक्सिडेंट घडणं हा रेअर प्रकारचा इव्हेंट आहे. त्यामुळे त्या सिच्युएशन्समध्ये सुद्धा तुम्ही पायथॉन डिस्ट्रीब्युशन ऑकर होते असं म्हणू शकता. आता नेक्स्ट आपल्याला पायथॉन डिस्ट्रीब्युशनचा मीन काय आहे हे बघायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की आपलं रँडम व्हेरिएबल एक्स आपण कन्सिडर करतोय ते पायथॉन डिस्ट्रीब्युशन फॉलो करते विथ पॅरामीटर लॅम्बडा. त्यामुळं त्याचा आपण PMF लिहिलं e⁻⁻ लॅम्बडा रेस टू x अपॉन x फॅक्टोरियल where x takes value 0, 1, 2 and so on, lambda is greater than 0. आता पायथॉन डिस्ट्रीब्युशनचा मीन काढत असताना आपल्याला एक गोष्ट माहिती आहे जी आपण BSc भाग 1 मध्ये शिकलोय. मीन म्हणजे काय असते? तर मीन म्हणजे कुठल्याही रँडम व्हेरिएबलची एक्सपेक्टेड व्हॅल्यू असते. त्यामुळं मीन इज इक्वल टू E ऑफ x असं आपण म्हटलं. आता एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्सच्या डेफिनेशननुसार आपण इन जनरल काय लिहू शकतो? इट इज अ सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ व्हॅल्यूज ऑफ रँडम व्हेरिएबल विथ इट्स करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटीज. म्हणून आपण तिथं समेशन ओव्हर एक्स इंटू P ऑफ एक्स असं लिहिलेलं आहे. म्हणजे ते रँडम व्हेरिएबल आणि त्याचं PMF यांच्या प्रॉडक्टची सम ओव्हर दी रेंज ऑफ दॅट रँडम व्हेरिएबल. मग आता आपलं रँडम व्हेरिएबल एक्स इथं पायथॉन डिस्ट्रीब्युशन फॉलो करतोय. त्यामुळे पायथॉन डिस्ट्रीब्युशन च्या व्हेरिएबलची जी रेंज आहे ती रेंज आपण इथं एक्स रनिंग फ्रॉम 0 टू इन्फिनिटी असं घेतोय आणि P ऑफ एक्सच्या ठिकाणी पायथॉन डिस्ट्रीब्युशनचं PMF आपण पुट करतोय e⁻⁻ लॅम्बडा रेस टू x अपॉन x फॅक्टोरियल. आता हे समेशन जर आपण बघितलं तर या समेशनमध्ये x रनिंग फ्रॉम 0 टू इन्फिनिटी आपण असं म्हणतो. म्हणजे समेशन नंतर जे पुढे लिहिलेलं फंक्शन आहे ते फंक्शनमध्ये एक्सची व्हॅल्यू 0 टाकून प्लस एक्सची व्हॅल्यू 1 टाकून प्लस एक्सची व्हॅल्यू 2 टाकून अशा सगळ्या व्हॅल्यू टाकून त्यांची सगळ्यांची बेरीज घेणं अपेक्षित आहे. मग त्या सिच्युएशनमध्ये आपण जर एक्सची व्हॅल्यू 0 टाकली तर आपली पूर्ण टर्म जी आहे ती 0 होईल. म्हणजे एक्स इथं मल्टिप्लायर आहे त्यामुळं तिथं 0 व्हॅल्यू पुट केल्यामुळं पहिली टर्म जी होईल 0 होईल. त्यामुळं 0 ही टर्म समेशनमध्ये घेतली काय आणि नाही घेतली काय
त्याचा समेशनवरती काही फरक पडत नाही. त्यामुळं नेक्स्ट स्टेपला, लास्ट स्टेपला आपण इथं बघितलं तर समेशन आपलं x इज इक्वल टू 1 टू इन्फिनिटी अशी एक्सची रेंज आपण तिथं लिहिलेली आहे. कारण पुढं कारण लिहिलं आहे त्याचं, टर्म फॉर x इक्वल टू 0 व्हॅनिशेस, म्हणजे x इक्वल टू 0ची टर्म आहे ती त्याची व्हॅल्यू 0च होणार आहे. त्यामुळे समेशनमध्ये ती नाही घेतली तरी चालते. म्हणजे तुमचं समेशन विल स्टार्ट फ्रॉम x इक्वल टू 1 टू इन्फिनिटी. ओके. आता नेक्स्टला आपण काय केलं तर नेक्स्ट स्टेपला आपण ॲडजस्टमेंट करतोय. इथं काय ॲडजस्टमेंट करतोय आपण तर लॅम्बडा रेस टू -1 एक घेतला आणि लॅम्बडा रेस टू +1 एक घेतलेला आहे. त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला लॅम्बडा रेस टू 0 दॅट इज 1 मिळेल. त्यामुळं तिथं आपण ती ॲडजस्टमेंट केली आहे. आणि एक्स फॅक्टोरियलमध्ये काय केलं आहे आपण, एक्स फॅक्टोरियलचं स्प्लिटअप केलं आहे एक्स इंटू x-1 फॅक्टोरियलमध्ये केलं आहे. ओके. म्हणजे ह्या स्टेपमध्ये काय होणार, आपला एक्स जो मल्टिप्लायर आहे आणि एक्स डिनॉमिनेटरमध्ये जो आहे तो एक्स कॅन्सल होईल. आणि दुसरी गोष्ट काय होईल, लॅम्बडा रेस टू एक्स जो आहे आणि लॅम्बडा रेस टू -1 जो आहे त्या घातांकांना आपण एकत्रित करून लॅम्बडा रेस टू x-1 लिहिणार आहोत. आणि जे कॉन्स्टंट आहेत लॅम्बडा आणि e रेस टू मायनस लॅम्बडा हे समेशनच्या बाहेर येतील. का येतील, कारण त्यामध्ये त्या दोन्ही टर्ममध्ये लॅम्बडा आणि e रेस टू मायनस लॅम्बडामध्ये x कुठेही नाही आहे, त्यामुळे तो समेशनच्या बाहेर येईल. मग आपल्याला नेक्स्ट स्टेपला जी टर्म मिळणार आहे ती काय आहे, लॅम्बडा इंटू e रेस टू मायनस लॅम्बडा समेशन x रनिंग फ्रॉम 1 टू इन्फिनिटी लॅम्बडा रेस टू x-1 अपॉन x-1 फॅक्टोरियल. ओके. मग नेक्स्ट लाईनला आपण काय करणार आहोत तर एक्सची रेंज आपली जी आहे एक्स रनिंग फ्रॉम 1 टू इन्फिनिटी जी आहे ते आपण काय करतो, एक्स इज इक्वल टू 1, 2, असं इन्फिनिटी डॉट. तर आपण काय करणार, एक्सच्या दोन्ही LHS आणि RHS इकडून 1 मायनस आपण समजा केलं तर काय होईल, x-1 इज इक्वल टू 0, 1, 2 अप टू इन्फिनिटी. म्हणजे 1 मधून 1 मायनस झाला तर तो 0 होईल, 2 मधून 1 मायनस झाला तर तो 1 होईल, 3 मधून 1 मायनस झाला तर तो 2 होईल. अशा पद्धतीने इन्फिनिटी मधून 1 मायनस झाला तर तो परत इन्फिनिटीच राहील. त्यामुळं x-1 रनिंग फ्रॉम 0 टू इन्फिनिटी लॅम्बडा रेस टू x-1 अपॉन x-1 फॅक्टोरियल या टर्ममध्ये आपल्याला त्या पद्धतीनं आपण ते करणार आहोत. नेक्स्ट मग काय केलं मी तर जिथं x-1 आहे ते x-1 मध्ये मी काय करतोय, x-1 मध्ये मी x-1च्या ठिकाणी y पुट करतोय. त्यामुळं y पुट केल्यामुळं काय होतंय तर जिथं जिथं x-1 आहे त्या ठिकाणी मी काय करतोय y पुट करणार आहे. त्यामुळं नेक्स्ट स्टेप मला काय मिळते बघा, लॅम्बडा इंटू e रेस टू मायनस लॅम्बडा आणि समेशन y रनिंग फ्रॉम 0 टू इन्फिनिटी लॅम्बडा रेस टू y अपॉन y फॅक्टोरियल असं मला ते मिळणार आहे. मग नेक्स्ट स्टेपला हे जे समेशन आहे ती सेरीज आपण yच्या प्रत्येक व्हॅल्यू पुट करून एक्सपांड केली. त्यामुळं लॅम्बडा रेस टू 0 अपॉन 0 फॅक्टोरियल प्लस लॅम्बडा रेस टू 1 अपॉन 1 फॅक्टोरियल प्लस लॅम्बडा रेस टू 2 अपॉन 2 फॅक्टोरियल अशा पद्धतीची मला ती सिरीज मिळाली. त्याचं सिम्प्लिफिकेशन मी खालच्या स्टेपला लिहिलेलं आहे. त्या सिरीजचं सिम्प्लिफिकेशन काय आलं, 1 प्लस लॅम्बडा अपॉन 1 फॅक्टोरियल प्लस लॅम्बडा स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल अशा पद्धतीची ती सिरीज आली. आणि ही सिरीज इज नथिंग बट दी एक्सपोनेन्शियल सिरीज. म्हणजे त्याचं जे आन्सर आहे ते डायरेक्टली आपल्याला e रेस टू लॅम्बडा असं मिळतं. त्यामुळे त्या सिरीजबद्दल मी नेक्स्ट स्टेपला काय केलं, e रेस टू लॅम्बडा असं पुट केलं. आणि जे आपलं अगोदर कॉन्स्टंटमधलं e रेस टू मायनस लॅम्बडा होतं ते आणि हे e रेस टू लॅम्बडा हे दोन्ही कॅन्सल होऊन फक्त शिल्लक राहिलं लॅम्बडा. त्यामुळं आपला मीन जो आहे पायसॉन डिस्ट्रीब्युशनचा तो मीन काय होईल,
तर मीन विल बी ए लॅम्बडा. नेक्स्ट आपल्याला व्हेरियन्स काढायचा आहे, व्हेरियन्स ऑफ पायसॉन डिस्ट्रीब्यूशन. आपल्याला माहिती आहे आपण BSc भाग 1 मध्ये व्हेरियन्स इज इक्वल टू एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर मायनस स्क्वेअर ऑफ एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स, हा फॉर्म्युला आपण BSc भाग 1 मध्ये शिकलेलो आहोत. मग त्यामध्ये एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स म्हणजे मीन असतो, जो आपण अगोदर मगाशी काढलेला आहे, तो आहे लॅम्बडा. आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर जी आहे त्या फॉर्म्युल्यानुसार समेशन ओव्हर एक्स स्क्वेअर इंटू पी ऑफ एक्स. ओके, म्हणजे ह्या दोन्हीच्या व्हॅल्यू आपण व्हेरियन्सच्या फॉर्म्युल्यामध्ये जर पुट केल्या तर आपल्याला व्हेरियन्स मिळेल. पण त्यासाठी आपल्याला आधी एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू काढावी लागेल, बरोबर. मग आपल्याला माहिती आहे की इथं जो रॅन्डम व्हेरिएबल एक्स आहे तो पायसॉन डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर लॅम्बडा फॉलो करतोय. त्यामुळं मी परत एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यामध्ये काय केलं, एक्सची रेंज पुट केली, एक्स रनिंग फ्रॉम समेशन ओव्हर एक्स रनिंग फ्रॉम 0 टू इन्फिनिटी एक्स स्क्वेअर इंटू पी ऑफ एक्स. आता नेक्स्ट स्टेपला काय केलं, जी लास्टची स्टेप आहे ती, त्या स्टेपमध्ये मी एक्स स्क्वेअरचं सिम्प्लिफिकेशन केलं, मला सिंपल व्हावं म्हणून किंवा समजायला सोपं व्हावं म्हणून किंवा फर्दर सिम्प्लिफिकेशनसाठी. तर एक्स स्क्वेअरचं सिम्प्लिफिकेशन काय केलं, एक्स इंटू एक्स मायनस 1 प्लस एक्स, हे म्हणजे एक्स स्क्वेअरचं सिम्प्लिफिकेशन आहे, इंटू पी ऑफ एक्स. तसंच आता नेक्स्ट स्टेपला आपण काय करतोय, तर नेक्स्ट स्टेपला आपण ही जी समेशन आहे ती समेशन आणि हा पी ऑफ एक्स लास्ट स्टेपमधला आतल्या प्रत्येक दोन्ही टर्मला आपण देऊन टाकणार आहोत. म्हणजे आपल्याला फायनल टर्म त्याची काय मिळेल, मग समेशन ओव्हर एक्स रनिंग फ्रॉम 0 टू इन्फिनिटी एक्स इंटू एक्स मायनस 1 इंटू पी ऑफ एक्स प्लस समेशन एक्स रनिंग फ्रॉम 0 टू इन्फिनिटी एक्स इंटू पी ऑफ एक्स. तर आता यातली जी पुढची टर्म आहे प्लस नंतरची, ती टर्म म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स आहे, जी आपण अगोदर काढलेली आहे मीन, आणि तो म्हणजे लॅम्बडा आहे, तो आपण इथं प्लस नंतरच्या टर्ममध्ये आपण ठेवू शकतो. आणि जी पहिली टर्म आहे त्या पहिल्या टर्मची जी समेशनची रेंज आहे ती रेंज 0 टू इन्फिनिटी आहे. तर ती एक्सची रेंज 0 टू इन्फिनिटी असताना जर आतल्या फंक्शनमध्ये आपण एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली तरी ती टर्म 0 होते, एक्सची व्हॅल्यू 1 पुट केली तरी ती टर्म 0च होते. त्यामुळं एक्स इज इक्वल टू 0 आणि एक्स इक्वल टू 1 ह्या दोन्ही टर्मसाठी काय होते, ती टर्म 0च होते. त्यामुळे समेशनमध्ये त्या दोन्हींच्या टर्म घेतल्या किंवा न घेतल्या तरी त्याच्या समेशनवरती काही फरक पडत नाही. त्यामुळे एक्सची रेंज काय झाली, 2 पासून सुरू झाली, 2 टू इन्फिनिटी. त्यामुळं आपल्याला टर्म काय मिळाली, समेशन ओव्हर एक्स रनिंग फ्रॉम 2 टू इन्फिनिटी एक्स इंटू एक्स मायनस 1 इंटू पी ऑफ एक्स प्लस लॅम्बडा. मग आपण नेक्स्ट स्टेपला काय केलं, पी ऑफ एक्स म्हणजे PMF ऑफ पायसॉन डिस्ट्रीब्युशन आपण इथं पुट केलं. नेक्स्ट स्टेपला काय केलं, ॲडजस्टमेंट केली, लॅम्बडा रेस टू -2 घेतला आणि लॅम्बडा रेस टू +2 घेतला, म्हणजे तो परत त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1च होणार आहे. आणि एक्स फॅक्टोरियल जो आहे तो एक्स फॅक्टोरियल काय केला, मी स्प्लिटअप केला, एक्स इंटू एक्स मायनस 1 इंटू एक्स मायनस 2 फॅक्टोरियल ह्या फॉर्मॅटमध्ये, जेणेकरून न्यूमरेटरला जो एक्स इंटू एक्स मायनस 1 आहे तो डिनॉमिनेटरच्या एक्स इंटू एक्स मायनस 1 बरोबर काय होईल, कॅन्सल होईल, प्लस लॅम्बडा पुढं तसाच. मग एक्स इंटू एक्स मायनस 1 न्यूमरेटरचा आणि डिनॉमिनेटरचा एक्स इंटू एक्स मायनस 1 कॅन्सल झाला. आणि मग आपल्याला जी टर्म राहते ती समेशन ओव्हर एक्स रनिंग फ्रॉम 2 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस लॅम्बडा लॅम्बडा रेस टू एक्स मायनस 2 इंटू लॅम्बडा स्क्वेअर अपॉन एक्स मायनस 2 फॅक्टोरियल प्लस लॅम्बडा. आता ह्या टर्ममधून जे कॉन्स्टंट आहेत ते मी समेशनच्या बाहेर घेतो. तर जे कॉन्स्टंट आहेत ते कोणते आहेत, तर ई रेस टू मायनस लॅम्बडा आणि लॅम्बडा स्क्वेअर हे दोन कॉन्स्टंट आहेत. त्यामध्ये एक्सची कुठलीही टर्म नाही आहे, त्यामुळे ते एक्सच्या समेशनच्या बाहेर आले, त्याच्यावरती समेशनचा काही परिणाम नाही आहे, ते कॉन्स्टंटली तसेच राहणार आहेत. त्यामुळं आपल्याला टर्म मिळाली ई रेस टू मायनस लॅम्बडा लॅम्बडा स्क्वेअर इंटू समेशन एक्स रनिंग फ्रॉम 2 टू इन्फिनिटी लॅम्बडा रेस टू एक्स मायनस 2 अपॉन एक्स मायनस 2.
आता नेक्स्ट स्टेपला मी काय केलं, एक्सची जी रेंज आहे 2 पासून इन्फिनिटीपर्यंत, म्हणजे एक्स इक्वल टू 2, 3, 4 अप टू इन्फिनिटी डॉट डॉट सो ऑन. मी काय केलं मग, त्या रेंजच्या दोन्हीकडून LHS आणि RHS कडून 2 मायनस केलं, म्हणजे एक्स मायनस 2 इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटीपर्यंत येणार. म्हणजे 2 मधून 2 मायनस केला तर 0 होईल, 3 मधून 2 मायनस केला तर 1 होईल. अशा पद्धतीनं एक्स मायनस 2 ची रेंज काय होईल, 0, 1, 2 अप टू इन्फिनिटी मायनस 2 म्हणजेच इन्फिनिटी. अशा पद्धतीची रेंज आपल्याला नेक्स्ट स्टेपला मिळेल. मग नेक्स्ट स्टेपला मी काय करतो, तर एक्स मायनस 2 बद्दल वाय पुट करणार आहोत. एक्स मायनस 2 बद्दल वाय पुट केल्यानंतर मला टर्म काय मिळेल, जे कॉन्स्टंट आहेत अगोदरचे ते तसेच राहणार, लॅम्बडा स्क्वेअर ई रेस टू मायनस लॅम्बडा, आणि इथं आता समेशन ओव्हर वाय रनिंग फ्रॉम 0 टू इन्फिनिटी लॅम्बडा रेस टू वाय अपॉन वाय फॅक्टोरियल प्लस लॅम्बडा. मग आता ही जी सेरीज आहे, ही सेरीज अगेन द एक्सपोनेन्शियल सेरीज, आणि त्याचं जे आन्सर आहे ते आन्सर मागाच्यासारखं जे आपण मीनमध्ये पाहिलं ते ई रेस टू लॅम्बडा आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल आपण ई रेस टू लॅम्बडा लिहू शकतो. मग तो ई रेस टू लॅम्बडा आणि त्यातला जो मल्टिप्लायर आहे ई रेस टू मायनस लॅम्बडा, हे दोन्ही कॅन्सल होतील आणि मला एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर काय मिळेल, तर लॅम्बडा स्क्वेअर प्लस लॅम्बडा. अशा पद्धतीनं मला काय मिळेल, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर मिळेल. मग आता मला व्हेरियन्स काढत असताना व्हेरियन्सचा फॉर्म्युला माहिती आहे, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर मायनस स्क्वेअर ऑफ एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स तर अगोदरपासून आपण काढलेली आहे मीनमध्ये, ती आहे लॅम्बडा. ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण काय केल्या, ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्या, आणि मग मला काय मिळतं इथं, लॅम्बडा स्क्वेअर प्लस लॅम्बडा मायनस लॅम्बडा स्क्वेअर. मग ह्या टर्ममध्ये लॅम्बडा स्क्वेअर आणि मायनस लॅम्बडा स्क्वेअर हे कॅन्सल होऊन फक्त मला व्हेरियन्स काय मिळेल, तर लॅम्बडा असा मिळेल. म्हणजे आपण बघितलं तर पायसॉन डिस्ट्रीब्युशनचा मीन सुद्धा लॅम्बडाचा आलाय आणि व्हेरियन्स सुद्धा लॅम्बडाचा आलाय. त्यामुळं आपण असं म्हणू शकतो की पायसॉन डिस्ट्रीब्युशनमध्ये मीन आणि व्हेरियन्स हे दोन्ही काय असतात, इक्वल असतात. त्यामुळे जर आपल्याला असं दिलं की इफ एक्स फॉलोज पायसॉन डिस्ट्रीब्युशन विथ लॅम्बडा इज इक्वल टू 2, मग आपण त्याच्यावरून असं म्हणू शकतो की देन मीन इज इक्वल टू 2 अँड व्हेरियन्स ऑल्सो इज इक्वल टू 2. कारण पायसॉन डिस्ट्रीब्युशनसाठीचा जो मीन आणि व्हेरियन्स आहे तो दोन्हीचा इक्वल आहे. त्यामुळे पायसॉन डिस्ट्रीब्युशनमध्ये जो तुमच्या डिस्ट्रीब्युशनचा पॅरामीटर असतो तोच तुमचा मीन असतो, तोच तुमचा व्हेरियन्स असतो. त्यामुळे पायसॉन डिस्ट्रीब्युशनचा आपण इथं मीन आणि व्हेरियन्स कसा काढायचा हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला या पुढचा भाग बघणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.